नमस्कार, लोक आस्था न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. जय मल्हार मित्रमंडळ जुना कोठा नांदेडच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती उत्साहात संपन्न. जय मल्हार मित्रमंडळ जुना कोठा नांदेडच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. यामध्ये मोटारसायकल रॅली, रक्तदान शिबिर व अन्नदान वाटप अशा सामाजिक उपक्रमांनी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पाहूया याविषयीचा लोक आस्था न्यूजचा विशेष वृत्तांत. सर्वप्रथम सर्व जनतेस मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज जुना कवठा या ठिकाणी जय मल्हार मित्रमंडळ सर्व नवयुवक वर्गाच्या वतीनं अतिशय उत्साहात आणि आनंदात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म सोहळ्याच्या निमित्त भव्य अशी शोभायात्रा जुना कवठा या ठिकाणाहून काढून ज्या ठिकाणी नांदेडमध्ये, नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं भव्य मातेचं स्मारक उभं करण्यात येणार आहे. अर्थातच विसावा पार्कच्या VIP रोड या ठिकाणी कॉर्नरला जी जागा आहे त्या ठिकाणी रॅलीचं शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये प्रामुख्याने जुना कवठा मित्रमंडळ आणि सर्व जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीनं भव्य असा देखावा सुद्धा आवर्जून उपस्थित केला होता. त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या मातेनं आपल्या संपूर्ण कालखंडामध्ये अनेक चढउतार पाहिले, कधी डगमगल्या नाही, अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारात घेऊन आणि मे आणि उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता एक सामाजिक बांधिलकी म्हणून जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीनं जुना कवठा येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि जवळपास आतापर्यंत एक 27 ते 30 जणांनी रक्त संकलन या ठिकाणी दिलेलं आहे आणि अजून सायंकाळपर्यंत 60 ते 70 रक्त संकलन होईल. एक सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेला आहे. आता दुपारी 3 वाजता या ठिकाणी अन्नदान वाटप कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना, जनतेला या ठिकाणी मातेच्या जयंतीनिमित्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक संदेश म्हणून एक मातेचं जीवनचरित्र या आधारावर प्राध्यापक हंबर्डे सर यांच्या संचातर्फे पोवाड्याचा कार्यक्रम 7 वाजता रविनगर कॉर्नर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि दुपारी 4 वाजता भव्य अशी शोभायात्रा पुन्हा एकदा या कवठानगरी परिसरामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीनं नवयुवक मित्रमंडळाच्या काढण्यात येणार आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला हरिभक्त पारायण निलेश महाराज यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम मातेच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आलेला आहे. असा एकंदरीत जय मल्हार मित्रमंडळ जुना कवठा यांच्या वतीनं दणदणीत आणि उत्साहात मातेच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. आणि मी पुन्हा एकदा सर्व मित्रमंडळांचं, या नवयुवक वर्गांचं, आमच्या मोठ्या मंडळीच्या वतीनं मनपूर्वक त्यांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि मातेच्या 300 जयंतीनिमित्त सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो. येकोट 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 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. जय मल्हार मित्रमंडळ जुना कवठा नांदेड. आज आम्ही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यामध्ये आमची मोटारसायकल रॅली झाली, रक्तदान शिबिर झालं. आता संध्याकाळी 7 वाजता पोवाड्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर आमचं रॅली संपणार आहे. आणि त्याच्यानंतर 2 तारखेला आम्ही भव्य असं कीर्तन सोहळा ठेवलेला आहे. ते पण सायंकाळी 7 ते 9 असं आहे. ही आमची कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आणि हा आमचा कार्यक्रम कवठा नगरीतील जय मल्हार मित्रमंडळ सगळ्यांच्या योगदानानं हा कार्यक्रम. शासनाच्या धोरणानुसार तर जयंती खूप छान या प्रकारे करत आहेत. आम्हाला छान वाटत आहे की 300वी जयंती आहे. शासनानं पण याच्यात आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सर्व देशभरामध्ये आमच्या अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चांगल्या प्रकारे होत आहे. चौंडीला पण जे शासनानं मोठा प्रोग्राम ठेवला ते पण छान पद्धतीनं ठेवलेला आहे. आम्हाला चांगलं वाटतंय. पण एवढंच आहे की पुतळ्याचं आमचं नियोजन झालेलं आहे नांदेडमध्ये. तर लवकरात लवकर पुढच्या जयंतीला आम्हाला तिथं पुतळा असावा. आमची बार मागणी आहे. मागणी मान्य बी झाली, पण लवकरात लवकर पुतळा व्हावा. तर आमच्या समाजाच्या हिशोबानं आम्हाला जे जागा आम्हाला भेटली ती योग्यच भेटली. आम्हाला जे पुतळा पाहिजे होता, जागेचं तर आमचं असं काही डिसिजन नव्हतं, पण आम्हाला नांदेडमध्ये पुतळा पाहिजे होता. इथं पाहिजे तिथं पाहिजे असं काही नव्हतं. आम्हाला जागा आहे विसावा पार्कच्या समोरील ITM कॉलेज चौरस्त्यावर जागा दिलेली आहे. तर तिथं लवकरात लवकर पुतळा व्हावा.